खोपोली बी संघ विनंती आहे आपण सन्मान दिनं घेण्यासाठी यायचे. खोपोली बी टीम, चला संपूर्ण संघाला विनंती आहे खोपोली बीच्या की आपण सन्मान दिनं घेण्यासाठी यायचंय. चला वाडा टीम विनंती आहे आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा. वाडा टीम, जर आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला नाही तर काही धावांची पेनल्टी असेल. खेळाडूंची नाव माहित नाहीयेत. वाडा टीम, प्रदीप आणि महेश ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती पोहोचलेले आहे वाडा टीम साठी. पहिला बॉल आपण पाहतोय इथे मात्र कट करतायत बॉलला आणि बॉल ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा इथून मिळतील आणि 2 धावेने मात्र धावांचा श्रीगणेश केलाय आपण पाहतोय वाडा टीमने. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय गॅप मध्ये बॉल आहे. कव्हर आणि पॉइंटच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथून देखील मिळतील. खर तर पालघर जिल्ह्यामधला वाडा तालुक्यामधला हा संघ आहे. यापूर्वी 35 जिल्हे होते महाराष्ट्रामध्ये, परंतु शेवटचा जिल्हा ठाण्यामधून विभागला गेला तो पालघर जिल्हा आहे आणि त्या पालघर जिल्ह्यामधला वाडा तालुक्यामधला हा संघ आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय. हुक करतायत आणि ठोकलाय. सिक्सर. टेन रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावपलकावरती आहेत आणि डीजे मास्टर मात्र आता वेगळ्या रंगात आहेत. हरकत नाही. 10 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. श्रीनिवासन बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आपण पाहतोय आणि त्यांच्यावरती मात्र श्रीनिवासन पोवाडे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सध्याच्या घडीला आहेत. पुढे लेनचा हा देखील बॉल आहे. फटका चांगला आहे. वाईड स्लॉंग ऑफ रिझनला ठोकलाय. 4 चौकार. चौदा धावा धावपलकावरती आहेत. 14. षटक क्रमांक आपण पाहतोय. अगदी एक मार्गस्थ आहे. श्रीनिवासन यांच्यावरती मात्र आक्रमण केलंय बॅटर प्रदीपनं, परंतु इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले. झेल सुटलाय. पंधरा धावा धावपलकावरती आहेत. 15. षटक क्रमांक आपण पाहतोय. एक मार्गस्थ आहे आणि 15 धावा धावपलकावरती. प्रदीपचा एक झेल सुटलाय. जीवनदान जरूर मिळालंय मैदानावरती.
19 धावा धावपलकावरती आहेत. आपण पाहतोय 19 विदाउट लॉस. धावपलकावरती धावा आहेत 19. आपण पाहतोय आता सुद्धा जाऊ देत, त्याचे बी काय दिवस त्याचे आहेत. फुल टॉस बॉल आहे. आपण पाहतो डीप मध्ये पॉइंट रिजनला प्रोटेक्शन आहे. बॉलला अडवतो क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत. आपण पाहतोय 20 धावा धावपलकावरती आहेत. वाडा संघ मैदानावरती खेळतोय. आपण पाहतोय पालघर विभागामधून हा संघ मैदानावरती दाखल झालाय. आज अनेक आपण पाहिलं तर नगर परिषदेमधले खरं तर संघ या मैदानावरती दाखल झालेले आपण पाहिलेत. अनेक चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळालं. अनेक संघांनी खूप चांगलं क्रिकेट देखील खेळलेलं आहे. वीस धावा धावपलकावरती आहेत. यावेळी स्टेप आउट झालेत. फटका ला जवाब आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. बॉल मात्र सरळ जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4 चौकार. पलकावरती आहेत 24 विदाउट लॉस. पुढचा बॉल यावेळेस मात्र लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि बॉल ट्रॅव्हल झालाय लॉंग स्टॉप रिझनला. पुन्हा एकदा धावा मिळतील 4. 1 मोर दिल मांगे मोर 4. प्रदीप मात्र आक्रमक झालेत मैदानावरती आणि आक्रमक रवैया त्यांचा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपण पाहते डॉट आलाय आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. बॅटर महेश आपण पाहतोय. महेश आणि प्रदीप ही जोडी मैदानावरती आहे आणि आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळते. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 28 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 मार्गस्थ आहे आणि धावपलकार धावा आहेत 28. पुढचा बॉल सुंदर लेनचा हा बॉल होता. आपण पाहतोय बॅट वरती व्यवस्थित आला नाही. या डीप मध्ये खेळाडू आहेत. बॉलच्या दिशेने आलेत. अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये खेळाडू होते. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आलेत. 1 धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. 29 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 अजून देखील मार्गस्थ आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तुम्हाला विकेट वरती पाहायला मिळते. डाव्या आणि उजव्या हाताचे फलंदाज सध्याच्या घडीला मैदानावरती आहेत. 29 धावा धावपलकावरती आहेत. डाव्या आणि उजव्या हाताचे बॅटर सध्याच्या घडीला मैदानावरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका ला जवाब आहे. गॅप मध्ये या बॉलला खेळ. डीप स्ट्राइकवर रिझनला खूप वेगाने क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येत आहेत, परंतु बॉलला रोखू शकतील का? तर रोखू शकणार नाहीये. कमालीचा हा डीप स्ट्राइकवर ड्राईव्ह. धावा मिळतील 4 चौकार. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 33 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक, अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकांची ही मॅच आहे. चला थोडीशी घाई करा ही विनंती आहे.
तर लोणावळा आणि जेजुरी या दोन संघांचे संघनायक विनंती आहे आपण देखील टॉससाठी लगेच यायचंय. टॉससाठी येणं अनिवार्य आहे. लोणावळा आणि जेजुरी टीम चला टॉससाठी यायचे ही विनंती आहे. पंकज पन्हाळे आपण पाहते बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. अंतिम षटक आहे या पहिल्या डावामधलं. चला लोणावळा संघ आणि जेजुरी संघाचे संघनायक विनंती आहे आपण टॉससाठी यायचे. लोणावळा आणि जेजुरी संघाचे संघनायक नो बॉल पंचांनी कॉल केला त्यावरती एकेरी धाव. बाय वन गेट वन फ्री. 2 धावा आल्या त्या बॉलवरती आणि 2 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 35-35. लोणावळा टीम विनंती आहे आपण टॉससाठी यायचे. जेजुरी संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल आहेत. आपण टॉससाठी या विनंती आहे. लाजवाब फटका आपण पाहतोय आणि बॉल मात्र गेलाय सरळ स्टँड मध्ये. अगदी काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये ठोकलाय. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहेत आपण पाहतोय 41. 41 धावा धावफलकावरती आणि लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तुम्हाला विकेट वरती पाहायला मिळते. पाठीमागचा सामना देखील तुम्ही हाय स्कोरिंग पाहायला होता. अगदी 3 षटकांमध्ये 72 धावा पेन संघाने बनवलेल्या पाठीमागच्या मॅच मध्ये आपण पाहिल्यात आणि ही देखील मॅच हाय स्कोरिंग होते. आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय धावा आल्यात 41 आणि अजूनही 5 अधिकृत बॉल या षटकामधले शिल्लक आहेत. वाडा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय अंबरनाथ अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. पुनर्लेनचा हा देखील बॉल होता. फटका चांगला आहे. काऊ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती झालाय. 2 धावा इथून मात्र पुन्हा एकदा अतिशय आरामात पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 43-43 धावा धावफलकावरती आहे आणि खेळाडूंना देखील विनंती आहे थोडीशी घाई करणं आता अनिवार्य आहे. 4:15 झालेत. चला लोणावळा संघाने पुढच्या सामन्याचा टॉस जिंकलेला आहे. ज्यावेळेस आपण पाहतोय बॉलला पाठवलंय लॉंग लेग क्षेत्रामध्ये हुक करतायत बॅटर. धावा मिळतील 4. हा असेल आणखी एक चौकार. गेला देखील परंतु एक टप्पा खाऊन गेला होता. परंतु यावेळेस मात्र बॉल जाईल खूप दूरवरती लॉंग लेग क्षेत्रामध्ये. आणखीन एक प्रदीपच्या बॅट मधून आला सिक्सर. त्रेपन्न धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक फुल टॉस आहे आणि फुल टॉस वरती प्रदीप फुल टॉस वसूल करतील. ठोकलाय आणखी एक सिक्सर.
धावा धावपलकावरती आहेत आणि 12 बॉल मध्ये 44 धावेंवरती नाबाद बॅटिंग करतायत बॅटर प्रदीप. आणखीन एकदा बॉल हवेत उंच तर गेलाय, दूर देखील जाईल. स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक आपण पाहतोय प्रदीपच्या नावावरती आहे. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली बॅटर प्रदीप यांच्या माध्यमातून आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू झालाय. स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपण पाहतोय. 13 बॉल मध्ये वैयक्तिक 50 धावा बनवल्यात बॅटर प्रदीपने. क्षेत्ररक्षण लावून घ्या ही विनंती आहे. सिद्धार्थ पवार कृपया मंडपात या. सिद्धार्थ पवार. तर लोणावळा संघ आपल्याला देखील विनंती आहे, आपण फोटो सेशन साठी यायचे. ग्रुप फोटो आपण काढणार आहोत. लोणावळा टीम आपण या ठिकाणी यायचं आहे, विनंती आहे. लोणावळा संघ आपण या. विनोद सर, तर पुढील काही वेळासाठी आपण पुन्हा एकदा समालोचनामध्ये थोडंसं परिवर्तन करतोय आणि विनोद सोळंकी सरांकडे आपण जातोय. खोपोली रायगड या ठिकाणाहून ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि खरं तर आपल्या नगर परिषदेमध्ये ते देखील कार्यरत आहेत आणि चांगले समालोचक देखील आहेत. त्यांचं समालोचन आपण काही काळापुरतं पुढे ऐकणार आहोत. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद तुषार सर. नक्कीच एक गोड आवाज, आपण मराठीचा एक बुलंद आवाज पाहिला. तुषार शिंदे सर, आपलं सुद्धा मनापासून कौतुक करावं लागेल, कारण की मी बरेचसे सामने पाहिले. आपण सकाळपासून इथे समालोचनाचा भार पाहतायत. खऱ्या अर्थानं तुमचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे, कारण की स्टॅमिना काय असतो तो मात्र दिसून येतोय. तुम्हाला सुद्धा मी सलाम करतो. वळतो मैदानावरती 3 षटकामध्ये गरज आहे ती आहे. 66 धावांची गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज प्रदीप ज्याने पहिल्याच इनिंगमध्ये खऱ्या अर्थानं 50 धावांची एक तुफानी खेळी केलेली, तोच मात्र गोलंदाजी मार्कवरती येतो. जसं आपण स्टॅमिनाचा उल्लेख केला आमच्या तुषार शिंदे सरांचा, तसंच या प्रदीपचा सुद्धा तेवढाच स्टॅमिना पाहतोय आपण. चांगला फटका इथे मात्र काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू नक्कीच गरगडत जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. पहिला धाव तर निश्चित घेतलाय. बघूया दुसरा धाव घेतात का. दुसरी धाव होते पूर्ण.
अर्थातच 2 या धावसंख्येने श्री गणेश होत्या, तो म्हणजे अंबरनाथ संघाचा. खऱ्या अर्थाने अंबरनाथ संघाची सलामीची जोडी छगन म्हात्रे असेल, नॉन स्ट्राईकला श्रीनिवासन पवार, ही सलामी पोवाडे, श्रीनिवासन पोवाडे. फुलटॉस चेंडू, इथे मात्र लॉलीपॉप चेंडू टाकलेला. लॉलीपॉप चेंडूचा भरपूर समाचार घेता आला पाहिजे होता, परंतु नक्कीच फलंदाज डॉट होते, तो म्हणजे छगन म्हात्रे. डॉट चेंडूची समाप्ती होत्या. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिर होते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 266 धावांचा पाठलाग करायचा. 22 धावा प्रति षटक बनवावेच लागतील तुम्हाला जर इथे आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर. पुन्हा एकदा चांगला नक्कीच चेंडू, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, जाना था वाशी पहुंच गे काशी. डॉट चेंडूची समाप्ती होत्या. नक्कीच जर पाहायला गेलं तर कौतुक करायला गेलं गोलंदाज प्रदीपचा, ज्याने 50 धावा म्हणजे 4 षटक पूर्ण खेळला आणि त्यानंतर नक्कीच पहिलं षटक टाकतोय. सॉरी 3 षटक खेळला आणि त्यानंतर नक्कीच पहिलं षटक टाकतोय. कौतुक करावं लागेल या प्रदीप गोलंदाजाचा. प्रदीप भंडारे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पुन्हा एकदा स्लोवर फसवा चेंडू टाकलेला आणि आता मात्र फलंदाज छगन म्हात्रे याला संकटात मात्र नक्कीच पाडतो, तो संभ्रमात पाडतो गोलंदाज प्रदीप भंडारे. बघूया इथे मात्र बरेचसे धावा नक्कीच करायचे आहे, परंतु इथे मात्र धावा करणं गरजेचं. पहिला पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे, परंतु इथे मात्र हवाई फायर आणि फलंदाज छगन म्हात्रे यांच्या पारीचा होतो खात्मा. पहिला बळी मिळतोय तो वाडा संघाला. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. इथे चहा भेटेल तुम्हाला, नाश्ता भेटेल, जेवण भेटेल, संध्याकाळी कबड्डी आणि दुपारी क्रिकेट, सर्व इथे म्हणजे नक्कीच सर्व आपल्याला बघायला भेटणार आहे. त्यात तीळ मात्र शंका नाहीये. धावसंख्या फळकर लागते. 1 गडी बाद 2. पुन्हा एकदा चांगला चेंडू, स्लोवर चेंडू टाकलेला, नक्कीच फसवा चेंडू टाकलेला. धावसंख्या 1 ने वाढते. नक्कीच पहिल्या षटकामध्ये तरी वाटते पूर्णपणे वाडा संघ हा विजयाच्या समीक जाताना दिसतोय, कारण की खऱ्या अर्थानं या विजयाचा शिल्पकार कोण असेल तर प्रदीप भंडारे. 1 षटकाचा मला वाटतं खेळ किती, 1 षटकाचा खेळ संपतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 3. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गरज असणारी ती 63 धावांची. 63 धावांची गरज. नवीन गोलंदाज पंकज पणाले, फलंदाज पंकज पाणाले, तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज प्रदीप महेश पडोसा. खऱ्या अर्थानं महेश पडोसा. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज, फलंदाजी मार्गावरती नाही सॉरी अमोल बाईकर अमोल बाईकर. नक्कीच चांगला चेंडू, पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, परंतु बघा एसटी रक्षकाने मात्र संधी दिली आहे या फलंदाजाला की आपण 18 चेंडू खेळा बिंदास, काही टेन्शन नका ठेवू, परंतु 18 चेंडू पूर्ण खेळा. चांगला फटका. इथे मात्र काय फटका सजवलाय. खऱ्या अर्थानं थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय. गोळीच्या वेगाने हा आलेला देखणा फटका 4 धावांसाठी. डीजे, नक्कीच आमचे डीजे जरा थोडा विश्रांती घेत आहेत, पण जास्त विश्रांती घेऊ नका, नाही तर तुम्हाला पण जीएसटी लागू शकते. हा ठीक आहे. कृपया बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेत, मी सर्वांना विनंती करतो की बाउंड्रीच्या आतमध्ये कोणी चेंडू पकडायचा नाहीये. आपल्याला विनंती आहे.
चांगला फटका पुन्हा एकदा एक नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, तितकीच चांगली फेकी होते. धावसंख्या 1 ने भारताने ती पोहोचते 8 या आकड्यावरती. 8 धावा फळकावरती लागतायत. जर विचार केला विजयाचा तर बरेचसे अजून मोठा पल्ला गाठायचा आहे तो अंबरनाथ संघाला. चांगला फटका श्रीनिवासांचा, नक्की तिथे मात्र हवाई सफर, परंतु नक्कीच तिथे मात्र एकच धाव वरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने भारताने ती पोहोचते 9 या आकड्यावरती. आता मात्र इक्के दुक्के से कुछ बनने वाला नाही आहे. जिंकायचं असेल तर इथे मात्र चौकार षटकारांची बरसात करावी लागेल, ती म्हणजे अंबरनाथ संघाला. पुन्हा एकदा नक्कीच डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिरावते 9. दुसरं षटक प्रगती पथावर असताना 9 धावा फळकावे लागतायत. नक्की जर विचार केला तर एकतर्फी सामना होण्याची चिन्हे मात्र मैदानात दिसत आहेत. नक्कीच पुन्हा एकदा हा स्क्वेअर चेंडू, धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 10 या आकड्यावरती. नक्कीच बदलापूर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचं आपण मनापासून कौतुक केलं पाहिजे. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह घर बसले जे प्रेक्षक आहेत ते मात्र लाईव्ह सामने पाहत आहेत. खऱ्या अर्थानं त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात, कारण की एवढी क्लिअरिटी, नक्कीच त्या कॅमेरामॅनचं सुद्धा मनापासून कौतुक केलं पाहिजे. चांगली क्लिअरिटी आहे आणि खरोखरच चांगलं यूट्यूबचं मार्गदर्शन आपण इथं पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिरावते 10 धावा. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज असणारी ती 56 धावांची. अब तक 56. नाना पाडेकर नक्कीच मला वाटतं वाडा संघ आहे तो पास्टे साहेबांचा वाडा संघ आहे. आज मात्र इथेच कुठेतरी स्टेला राहून एक जल्लोष केला पाहिजे वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि इथे मात्र नक्कीच एक चांगला संघ बांधली गेली आहे तो वाडा संघाने, परंतु नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती महेश पडोसा. चांगला चेंडू, इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगला चेंडू, इथे मात्र फुल टॉच चेंडू, स्क्वेअर लाईकच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव निश्चित भेटेल. धावसंख्या 1 ने भारताने ती पोहोचते 11 या आकड्यावरती. जल है तो कल है. समीर म्हणजे पाणी पुरवण्याचं काम चांगलं करतायत, त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक केलं पाहिजे. फुलटॉस चेंडू, इथे मात्र खराब फटका सिलेक्शन केलं बघेल, पण नक्कीच इथे मात्र बराचसा वेळ झालाय. नक्कीच चौकार आला तरी काही फरक पडणार नाही एवढा तो पेन संघाला. इथे मात्र नो चेंडूची नक्कीच पंचांचा इशारा होतोय. फ्री हिट, इथे मात्र फ्री हिट. नक्कीच फलंदाजाला संधी आहे एखादा मोठा फटका मारण्याची. इथे मात्र फ्री हिट आहे आणि फलंदाज बाद होतोय. डीजे मारला असताना ताका बदलापूर नाचला असता, परंतु नक्कीच चौकार गेला आणि इथे मात्र जो बदलापूर संघ होता असं वाटलं होतं कुठेतरी की विजय संपादन करेल, परंतु पहिल्याच सामन्यामध्ये त्यांना मात्र घरचा रस्ता बघावा लागला. नक्कीच परंतु फलंदाजी काय केली सागर पाटीलने, लाजवाब, एक्सलंट, बढिया. अजूनही जर पाहायला गेला तर या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत, सॉरी 3 चेंडू बाकी आहेत. चांगला फटका, इथे मात्र हवाई फायर
चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. 10 ने वाढते ती पोहोचते 14 या आकड्यावरती. 14 धाव फलकावर लागतायत. लेफ्ट आर्म गोलंदाज महेश पडोसा. फुलटॉस चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा नाही आला, परंतु नो चेंडूचा इशारा येतोय आणि या बॉलरला मात्र इथे मात्र गोलंदाजी करता आत्ता येणार नाहीये. 2 ने वाढते ती बसते 16 या आकड्यावरती. फ्री हिट यानंतरचा चेंडू. अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येतोय सचिन. आणि नक्कीच पाहतोय जसं चातक बक्षी ना पावसाळ्याची वाट पाहतो तसं मुरबाडचा संघ पाहतोय की आमची मॅच कधी लागेल. परंतु लागेल टेन्शन घेऊ नका. फुलटॉस चेंडू. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो. 1 धाव निश्चित भेटेल आणि अशा तऱ्हेने नक्कीच जर पाहायला गेलं तर अजूनही एक चेंडू बाकी आहे या षटकातला.